डोक्यावरचा पदर तो केवळ साडीचा काठ नव्हता, तो तिचं आभाळ होतं, ज्याखाली ती स्वतःलाही सावली देत होती आणि इतरांनाही ऊन झेलू देत नव्हती. अंगणातली तुळस ती तिने रोज ओंजळीने पाजलेली होती, कधी देवासाठी पण अधिकतर स्वतःसाठीच. कारण तुळस हे तिचंच प्रतीक होतं. कोवळं पण रोवलेलं, मिठास पण औषधी, वाऱ्यावर डोलणारं पण मुळं घट्ट धरून ठेवणारंही. ती झोपडी जिच्या भिंतीवर ना रंग होता ना पत्र्याचा डौल, पण तिच्या कुशीत एक अख्खं आयुष्य तिनं शांतपणे सामावलेलं होतं. तिथं चूल होती आणि धूरही, पण त्या धुरात 3 वेळा अन्न देणारी अन्नपूर्णेचे हातही होते. तिचं अस्तित्व म्हणजे हा सगळा संगम. पदरातली ओल, तुळशीची ओटी आणि झोपडीची ऊब. ती स्वतः देव नव्हती, पण तिच्या पदराच्या सावलीत देवही विसावत होता.